नमस्कार सर्वांना, राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजचा भाग अतिशय स्पेशल असणार आहे, कारण उद्या आहे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस. त्यानिमित्तच आपण आजचा भागात सुंदर आणि छोट्या छोट्या सोप्या रांगोळ्या दाखवलेल्या आहेत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर अशाच नवनवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आणि शेवटी आपण एक स्पेशल रांगोळी दाखवणार आहे उद्यानिमित्त, तर शेवट मिस करू नका. तर प्रथमतः बघू शकता आपण एक कुकरची रिंग ठेवून घेतलेली आहे आणि बरोबर राऊंड शेपमध्ये आपण ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन असे डॉट्स देणार आहोत. बघू शकता बरोबर राऊंडमध्ये आपण डॉट देऊन घेतली, ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. तर 15 ऑगस्ट निमित्त एक तिरंग्याची रांगोळी आपण दाखवणार आहोत. तर हे डॉट आपण काडीच्या साह्याने आतल्या बाजूला ओढून घ्यायची आहेत. बघा आपण कशा प्रकारे आतल्या बाजूला ओढून घेत आहोत. अगदी हळूवारपणे आतल्या बाजूला खेचून घेतले. तसेच व्हाईट कलरचे डॉटसुद्धा सेम प्रोसेस करायची आहे. आणि लास्टला ग्रीन, जसे की तिरंगाचे कलर असतात त्याप्रमाणे आपण हे दाखवत आहोत. आणि ऑरेंज कलरवरती आपण लाईट असा ऑरेंज कलर स्प्रेड करून घेणार आहोत. त्याचप्रमाणे व्हाईटवरती व्हाईट आणि ग्रीनवरती ग्रीन असे लाईट कलर स्प्रेड करून घेणार आहोत. अगदी छोटीशी सुंदर तुमच्या घरासमोर काढण्यासाठी 15 ऑगस्ट निमित्त आपल्या स्वातंत्र्य दिनासाठी विशेष ही रांगोळी आहे. अगदी सोपी आणि झटपट कोणीही सहज काढेल अशाच आपण रांगोळ्या आजच्या भागामध्ये दाखवणार आहोत. तर आत्ताच बघून ठेवा, उद्याच्या 15 ऑगस्टसाठी सकाळी काही गडबडीत काढण्यासाठी अगदी बेस्ट आहे. आणि बरोबर मध्ये आपण एक ब्ल्यू कलरचा डॉट देऊन घेतला, तो थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे. जसे की मध्ये अशोक चक्र असते त्याप्रमाणे आपण ब्ल्यू कलर टाकलेला आहे आणि काडीच्या साह्याने त्यावरती रेषा मारून घेणार आहोत, जसे की अशोक चक्र असते त्याप्रमाणे. तर बघू शकता आपला हा सुंदर असा तिरंग्याचा लुक तयार झालेला आहे. आणि वरती आपण 15 ऑगस्ट असे नाव लिहून घेणार आहोत. अगदीच तुम्ही हाताने किंवा बॉटलने सुद्धा लिहू शकता. तर बघू शकता आपल्या रांगोळीचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. आवडली तर नक्की ट्राय करा. आता बघूया 2 नंबरची रांगोळी. ही सुद्धा आपल्या 15 ऑगस्ट निमित्त छोटीशी फ्लावर्स रांगोळी आपण दाखवणार आहोत. तर प्रथमतः एक झाकण ठेवून त्याच्या बाजूने गोल असे आपण डॉट्स देऊन घेणार आहोत. ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन असे आपण डॉट देणार आहोत. जसे की तिरंगाचे कलर आहेत त्याचप्रमाणे आपण हे डॉट देऊन घेणार आहोत. आणि बोटाने किंवा काडीच्या साह्याने सुद्धा तुम्ही त्यांना एक पाकळ्याचा आकार तयार करून घ्यायचा. आणि बरोबर फुलाच्या मध्ये आपण ब्ल्यू कलरचा एक डॉट दिलेला आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला दुसऱ्या बाजूची फ्लावर्स काढण्यासाठी सुद्धा करायची आहेत. 5 डॉट देऊन आपण बरोबर मध्ये एक ब्ल्यू कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून घेतला. तर तिसऱ्या बाजूला सुद्धा आपण हे सेम 5 पाकळ्यांचे फूल काढत आहोत. व्हाईट, ऑरेंज आणि ग्रीन कलर टाकून घेतले. मध्ये एक ब्ल्यू कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून घेतलेला आहे. तर सर्व फ्लावर्स आपले काढून झाले. तर बरोबर ग्रीन कलरच्या फांद्यांनी आपण हे फूल जॉईंट करून घेणार आहोत. आणि जे मध्ये एक ब्ल्यू कलरचा डॉट दिला होता तो रेषा मारून एक अशोक चक्राप्रमाणे दाखवत आहोत. तसेच ग्रीन कलरच्या फांद्यांवरती आपण एक पाने सुद्धा काढून घेणार आहोत. व्हाईट कलरने प्रथमतः पाने काढून घेतली आणि त्यामध्ये ऑरेंज, मध्ये व्हाईट आणि लास्टला ग्रीन असा कलर तिरंग्याप्रमाणेच कलर भरणार आहोत. तर दोन्ही पानांमध्ये आपण सेम हे कलर भरून घेतलेत. तर बघू शकता
आणि जी फांद्यांवरती रिकामी जागा दिसते तिथे ग्रीन कलरने छोटे छोटे पानेसुद्धा दाखवलेली आहेत. अगदी छोटीशी सुंदर आणि वेगळी डिझाईन ही आपण रांगोळी दाखवलेली आहे. बघा फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 3 नंबरची हे रांगोळी. तर ही सुद्धा 15 ऑगस्ट निमित्त एक छोटीशी दिवा तिरंग्यामध्ये दाखवणार आहोत. तर प्रथमतः एक अर्ध राऊंड बनवून घेतले. तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण अर्ध राऊंड एक रेडीमेड रांगोळी स्टूलच्या साहाय्याने काढून घेतले आणि मधल्या ग्रीन कलरने आपण मधला भाग दाखवणार आहे. तर वरची ज्योत आपण ऑरेंज कलरमध्ये दाखवत आहोत. तर तिरंग्याप्रमाणेच हे कलर आपण भरून घेणार आहोत. अगदी छोटीशी पण नवीन डिझाईनच्या या सर्वच रांगोळ्या आपण आज दाखवलेल्या आहेत. तर तुम्हालाही 15 ऑगस्ट निमित्त रांगोळी काढायची असेल तर आत्ताच हा भाग बघा आणि उद्या सकाळी झटपट ही रांगोळी आपल्या घरासमोर किंवा तुळशीसमोरही बनवू शकता. अतिशय शुभ ही दिव्याची रांगोळी मानली जाते. तर बघू शकता ज्योतमध्ये आपण ऑरेंज कलर भरून घेतला, तसेच लाईट असा ग्रीन बरोबरमध्ये आणि लास्टला व्हाईट कलर भरून घेतलेला आहे. छोटीशी पण सुंदर लुक देणारी तुमच्या घराची शोभा वाढवणारी ही रांगोळी आहे. तर खालच्या बाजूला रिकामी जागा तिथे आपण ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन असेच तिरंग्याप्रमाणे 3 डॉट देऊन छोटी छोटी फ्लावर्स बनवून घेणार आहोत. जसे की फुलं ही शुभ प्रसंगी पूजासाठी ठेवली जातात त्याप्रमाणे आपण छोटी छोटी फुले दाखवणार आहोत. तर प्रथमतः ऑरेंज आणि व्हाईट आणि ग्रीन अशीच काडीच्या साहाय्याने सुंदर असा फ्लावरचा लुक तयार झालेला आहे. काडीच्या साहाय्याने हळूवारपणे आपण फुले बनवून घेतली. तर व्हाईट कलरच्या मध्ये आपण एक ब्लू कलरचा डॉट दिलेला आहे. तर बाजूलाच ग्रीन आणि ऑरेंज डॉट देऊन घेणार आहोत. बघू शकता आपली सुंदर अशी छोटीशी दिव्याची रांगोळी तयार झालेली आहे आणि आपण व्हाईट कलरमध्ये 15 ऑगस्ट असे नावसुद्धा लिहून घेतले. बघा अतिशय सुंदर असा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या आहे शनिवार. शनिवार म्हणजे हनुमानाचा प्रिय वार. तर शनिवार निमित्त आपल्या हनुमानजी का टिळा रांगोळी आपण काढणार आहोत. तर प्रथमतः बघू शकता हनुमान रायाचा एक टिळा काढून घेतला आणि बरोबरमध्ये आपण हा रेड कलरचा टिका लावून घेणार आहोत आणि बाजूला 2-2 अशा व्हाईट कलरच्या रेषा मारून घेतल्यात. अगदीच हळूवारपणे आपण ही रांगोळी दाखवलेली आहे. तर डेली यूजसाठी तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असेल तर शनिवारसाठी ही बेस्ट रांगोळी आहे. आवडली तर नक्कीच काढून बघा. आणि बाजूलाच आपण एक हनुमान रायाची गदासुद्धा येलो कलरने काढून दाखवणार आहोत. तर प्रथम ते एक येलो कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून घेतला आणि खाली बरोबर एक गदाचा शेप बनवून घेणार आहोत. आजच्या सर्वच रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून जरूर सांगा. रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या काही कमेंट शंका असतील तर नक्कीच विचारू शकता. तर मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच करेल. आवाज आजचा थोडासा खराब आहे कारण घसा खराब झालेला आहे, थोडंसं समजून घ्या. तर बघू शकता बाजूलाच आपण एक जसे की हनुमान रायाला प्रिय असते रुईचे पान, ते रुईचे पान आपण दाखवत आहोत. तर पानावरती लाईट असे ग्रीन कलरने पानाच्या शिरा दाखवल्या. तर खाली एक छोटेसेच फ्लावर्स जसे की रुईचे फूल असते त्याप्रमाणे दाखवत आहोत. तर बघू शकता छोटीशी पण सुंदर अशी आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. अशा छोट्या नवनवीन डिझाईनच्या रांगोळी बघण्यासाठी आपल्या राही रांगोळी चॅनलला व्हिजिट करत राहा. तर भेटूया अशाच नवीन रांगोळी घेऊन पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.